विरोधात गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. वादळ स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि एवन सारजा असा हा मॅच नंबर 7 आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 8वा मॅच एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी बोबत बॉईज बोबत असा हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळचं सत्र शनिवारचा आजचा दिवस हनुमंतांचा दिवस आणि या आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलंय. आई सोनसोरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघानं बहुजन विकास आघाडी नगरसेवक नगरसेविका चषक असा या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा आणि या षटकामध्ये जास्त धाबा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. आतापर्यंत एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ म्हटलं तर काही या 3 ते 4 वर्षापासून स्ट्रगल करत आले होते आणि अक्षरशः या 2026 मध्ये पहिली ट्रॉफी त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नाने परमेश्वर असं म्हटलं जातं, प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न केल्यानंतर यश तुम्हाला नक्की मिळतं हे सांगत असताना एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसापासून कालच्या दिवसापासून जयेश टुकले यांचा आपण आवाज ऐकत आलाय. त्यांचाही मधुर वाणी या मैदानाच्या आतमध्ये रंगत निर्माण करणारी पाहायला मिळाली आणि आज आमच्या जोडीला निश्चित मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीप लोखंडे आणि स्वतः मी राहुल अंधेर तुमच्यापर्यंत निश्चित आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साईक एंड वरती मिस्टर सूरज आणि त्याला साथ देण्यासाठी हर्षदला आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरती अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा तटीआर सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ तैनात केलाय, लॉंग ऑन आणि एक लॉंग मिड विकेट एरिया मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल बरोबर 9:30 वाजता हा पहिला बॉल पडला गेलाय. इथे पहिला बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळालाय. आजच्या दिवसाची ही सुरुवात डॉट बॉलने या ठिकाणी झाली. प्रथमतः टॉस जिंकत असताना एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने सांगितलं की निश्चित आम्ही बॅटिंग करणार आहोत आणि ज्या ज्या वेळेला आम्ही टॉस जिंकतोय त्या वेळेला आम्ही बॅटिंग प्रथमतः स्वीकारतोय. इथे 4 षटकांमध्ये जवळजवळ 50 ते 60 धावा मोजाव्या लागतील कारण की हे जे मैदान आपण पाहताय या मैदानावरती निश्चित जास्त धावा सुद्धा या ठिकाणी चेस होताना पाहायला मिळाल्यात. सुंदर वातावरण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्या बात आहे, स्वीट हिट आणि स्वीट हिट, ग्रेट टायमिंग, बॉल निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, हा चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. तसा ओव्हरपिच बॉल स्वीच हिट केला आणि तो तेवढाच गोड फटका मैदानाच्या आतमध्ये पेश केला सूरजनं. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती झेप घेतील तत्पुरती मात्र मिळेल फक्त ना फक्त 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 5 या अंकावरती 3 चेंडूंचा काळ आतापर्यंत झालाय आणि या 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत चेसेबल ठरणार आहेत. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाकरिता 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव निश्चित केली, ऋषी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगला थ्रो, इथून 1च धाव मिळेल आणि तेंबे तेंबे तळे साचे असं म्हटलं तर धावा जमा कराव्या लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ तुम्हाला धावा 10च्या पुढे कदाचित जर नेण्याचा प्रयत्न असेल तर त्या धावा चांगल्या पाहायला मिळणार आहेत. वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात. आता ऑफस्टिकच्या जास्त बाहेर टाकल्या खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार तेवढा खास पाहायला मिळत नाही. या बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. या चेंडूचा खेळ झाला निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडू आणि आता शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील पाहायला मिळालाय. अजयचं कौतुक करावं लागेल, कमबॅक केलाय.
स्वतः फलंदाज नाराज राहतील स्वतःवरती. इथे वारंवार डॉट चेंडू जास्त खेळून काढले आणि अशा रीतीने पहिला या ठिकाणी जे षटक होतं ते समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करते एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ आणि त्यांची धावसंख्या धावफलकावर बिना गडी बाद झाल्यानंतर 6 धावा धावफलकावरती. डीजे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त ना फक्त 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही तर मग गोलंदाज अतिशय जबरदस्त पाहायला मिळालाय. गोलंदाज अजयची आता अक्षय हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं शतील जे बंधन होते ते आता समाप्त झालंय आणि आता 6 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर 30 षटकाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. ऑफसाईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे थोडासा नक्कीच थ्रो जो होता तो चुकीच्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. 2 धावा निश्चित केल्यात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. अक्षयाचा पुढचा बॉल ज्या वेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक फ्लंबल झालाय मात्र चेंडू निघून गेलाय. फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर आलाय हा शानदार चौकार. 4 धावा. हर्षद याच्या हा बॅट मधून जबरदस्त धमाका पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या या 4 न पुढे सरकले जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. इथून अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे. राईट मध्ये विकेटचा सातत्याने मारा केला जातोय. हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कदाचित कॅच झाला असा. गणेश त्या ठिकाणी होते मात्र त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय हा षटकार. इथे कदाचित कॅच झाला असता मात्र इथे जर बघितलं तर गणेश याच्याकडून थोडीशी चुकी झालाय आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर मयूर शेंडे यांचा इशारा आलाय की हा चेंडू आहे व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. 19 अंकावरती जाऊन पोहोचली गेली. अक्षयनं आतापर्यंत थोडेशा जास्त धावा जमा केल्यात, खर्च केल्यात. इथून हर्षदचं कौतुक असेल. जबरदस्त फलंदाजी पेश केली जाते. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालाय आणि इथून अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे कारण की आतापर्यंत 3 चेंडू मध्ये जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 19. 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगला फटका आहे. बरोबर डोक्यावरती टेकून हा फटका खेळला गेलाय. गणेश पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव 20 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त ना फक्त 6 धावा होत्या आणि या षटकामध्ये थोड्याशा जास्त धावा या आल्यात. चांगला फटका, चांगला प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. सेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6 धावा.
थँक्यू सो मच डीजे. काय चांगला फटका, काय चांगला प्रहार पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहताय मिस्टर सूरज याच्या बॅट मधून अक्षरशः चांगला फटका पाहायला मिळाला. थोडासा बाउन्स दिला होता चेंडूला आणि समोर खेळला गेलाय आणि 6 धावांची मोहर त्या बॉल वरती पाहायला मिळाली. जयेश तारफे येतात गोलंदाजीच्या मार्क वरती. एक अष्टपैलू खेळाडू काजूपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळालाय. वारंवार हर्षद चुकी करतायत. अशा पद्धतीचे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्याकडे बॉल वरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. इथून बॅट आणि बॉलचा चांगला समन्वय होत नाहीये. बॉल आला डॉट. धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाहीये. 26 धावा धावफलकावरती जमा केल्यात. इथे बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. आता स्ट्रगल ही नावाची गोष्ट अक्षरशः हर्षद याच्या वरती पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यात आणि इथून हर्ष काहीतरी कानमंत्र देत असताना समोरचा फलंदाज जो आहे सूरज आपल्याला पाहायला मिळतात. कारण की सूरज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतात. कदाचित जर स्ट्राईक रोटेट केली तर मग कदाचित अजून मोठे फटके येऊ शकतात सूरजच्या बॅट मधून. मात्र समोर कळलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूवरती पोहोचतील, चेंडूला फेकतील, तत्पुरती 2 धावा निश्चित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. पहिला सामना सुरू आहे आजच्या दिवसातील, तिसऱ्या दिवसातील एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या 2 संघांमध्ये. इथे क्लीन बोल्ट फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते. मिस्टर हर्षद बल्बी बॅक टू द आउट. पहिला धक्का टीम एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला. तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार, सारी हिरवी गार गाई तुला सोनेरी किनार, कल्याण नवरत्नाचा. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदीप आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हर्षदनं काय केलं निश्चित त्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर ऑफस्टिकच्या जास्त बाहेर येऊन वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि कदाचित तुमच्याकडे जर समोर खेळण्याची शैली असेल तर समोर देखील चांगल्या पद्धतीचे फटके येऊ शकले असते. मात्र इथे क्लीन बोल्ड झाले. जयदीप याचा हा फटका थोडासा नाखुश करणारा एक धाव निश्चित होईल. ऋषी तारवे पुढे सरसावले आणि तत्पुरती मात्र एक धाव निश्चित केली गेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या अंकावरती. या षटकामध्ये फक्त ना फक्त कमबॅक नावाची एक मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू डॉट आले आणि 5 चेंडूंमध्ये 1 गडी बाद करत असताना 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या जयेशनं. मात्र इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अजून 1 गडी बाद होईल आणि यस फलंदाज बाद मिस्टर सूरज बॅक टू द आउट. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. थँक्यू सो मच. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कधी चौकार षटकार, कधी विकेट्स डाऊन होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर अक्षय याच्यावरती त्याच्या षटकामध्ये बोलबाला राहिला 20 धावा. त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक नावाची गोष्ट 3 धावा फक्त आल्यात. चांगला फटका आहे इथे. अजून एक फलंदाज कदाचित बाद होईल आणि यस त्याच दिशेनं पुन्हा एकदा जयदीप याची ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर झालाय मिस्टर जयदीप.
थँक्यू सो मच ब्रदर. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या. जास्तीचा वेळ खर्च करू नका. 20 मिनिटाचा कालावधी प्रत्येक संघाला त्या ठिकाणी दिला गेलाय. वैभव धूम यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे एक मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगले उत्तम दर्जाचे खेळाडू सुद्धा आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेत. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये डाऊन झालाय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश ला आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये 1 सेकंड थांबायचं आहे गोलंदाजाने. मॅच स्टार्ट करू देऊ नका कारण की महेश बडांगे यांची कदाचित आयडिया आमच्यापर्यंत पोहोचली नाहीये आणि निश्चित या ठिकाणी पोहोचेल. येस, मॅच ऑन टेबल. महेश बडांगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडूला फेकले गेले गोलंदाजानं आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू आहे व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या आता 30 या अंकावरती पाहायला मिळेल आणि इथे गोलंदाजाने रेफर केला गेलाय, रिव्ह्यू घेतलाय. कदाचित हा चेंडू व्हाईट नसावा असं गोलंदाजाचं म्हणणं आहे. आमचे थर्ड अंपायर वैभव धूम आमच्यापर्यंत डिबेन लाईव्ह संगत जोडले जातील आणि काय डिसिजन आहे ते मैदानाच्या आतमध्ये निश्चित पोहोचवण्याचं कार्य करतील. चला, 2 संघांनी या ठिकाणी आमंत्रित करतोय. गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि जय गणेश गवडीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाजाने निश्चित तो डिसिजन घेतला होता आणि यापुढे तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या 30 या अंकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे ऑफस्टिकच्या बाहेर थोडंच व्हेरिएशन दाखवलं आता गोलंदाजाने. एक चांगला बॉल इथे. महेश एक उत्तम दर्जाचे खेळाडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत आणि आता 4 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. कदाचित 2 मोठे फटके जर आले तर इथे एक चांगली धावसंख्या निश्चित पाहायला मिळणार आहे. दरम्यान हा बॉल आहे व्हाईट. ऋषी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सातत्यपूर्वक करतायत. महेशांच्या माध्यमातून खेळलाय ऑन साइडला हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसेल तेवढंच चांगलं फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावा धावपळकावरती. इथे तिसरं षटक जे निर्णायक षटक होतं ते निर्णायक राहिलं आणि ते राहिलं निश्चित जयेश तारवी यांच्या नावावरती कारण की 2 गडी बाद केलेत त्या षटकामध्ये आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. ऑफसाइडच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉल. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू व्हाईट टाकल्यात. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहताय. एका बाजूला बागपाडा तर एका बाजूला काजूपाडा. ओ चांगला फटका. स्वीट हिट. ग्रेट टायमिंग. स्वीट हिट. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहताय नगरसेविका आणि नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येकाचा
हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 37 धावा धावपळकावरती 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. कदाचित 45-50 पर्यंत पोहोचायचं असेल तर 2 मोठे फटके येणं बंधनकारक असेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॉटचा संपर्क झालाच नाही. इथे निर्धाव बॉलची सांगता होते. जसा चेंडू पडला तसा सनमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि व्हीटीए सीए लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती तुम्ही ही स्पर्धा निहाळू शकता. एक क्षण जबरदस्त पद्धतीचं या ठिकाणी टिपण्याचं काम करताय डीबीएन लाईव्ह. समोर कळलाय क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत जयेश पोहोचतील. तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा नाही आहे. इथे थोडेसे कमी पडले मिस्टर महेश. ही एकच धाव गणली जाईल आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्यामध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 आणि 39 या धावसंख्येचं आव्हान हे ठेवलं जाते ते म्हणजेच श्री साई दत्त काजूपाडा या संघाच्या समोर. चला 2 संघनायक सुद्धा आमच्यापर्यंत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि जय गणेश गवलीपाडा. लक्षात ठेवा श्री साई दत्त काजूपाडा संघाकडे ज्या ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅक्स मध्ये आपण बघताय एक ब्लू कलरचे ट्रॅक्स आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 धावांची पालंटी हे देण्यात येते कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे आपल्याकडे आणि त्या कारणास्तव इथे 3 धावा ऍड केल्या जातील पॅनल्टीच्या. म्हणजेच म्हणजेच 41 धावा धावफलकावरती गणल्या जातील आणि 42 धावसंख्येचं आव्हान हे त्या ठिकाणी सेट केलं गेलंय. ते म्हणजेच एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाच्या माध्यमातून इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघ आमच्यापर्यंत जोडले जातात. गवलीपाडा संघ आणि जांभूळपाडा संघ. वैभव धूम यांच्या माध्यमातून हे नाणेफेकी मात्रे ब्रदर्स असं कौल होते आणि आलेला आहे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. वैभव दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. इथे टॉस जिंकलाय ते म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाने. प्रथमतः आपण जाणून घेऊया काय स्वीकारतात कारण की 4 षटकांचा मॅच आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. समोरचा संघ एक मजबूत संघ आहे आणि समोरच्या संघाला तुम्ही किती धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले असे गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे म्हणजे इन ऍक्शन मध्ये आहेत सध्याच्या घडीला आणि जी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करू शकतील? मयूर आहे, साहिल, प्रदीप आणि मी सुद्धा. एक शेवटचा प्रश्न, हे मैदान आणि या मैदानावरती हे सुंदर आयोजन आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ संघाचं, कसं वाटतं? खूप आयोजन चांगलं आहे. थँक्यू सो मच. एका बाजूला राज उंबरसाडा आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकी हारलाय, मात्र जर नाणेफेकी जर जिंकली असती तर मग काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच स्वीकारली असते. मनासारखं झालंय. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये राज किती पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू. ज्या अनुषंगाने हे मैदान बघताय, जेवढी धावसंख्या बनवाल, जर तुमच्याकडे गोलंदाजी थोडीशी वीक राहिली तर मग त्या धावा सुद्धा चेस होऊ शकतात. मात्र आज कुठले फलंदाज तुमच्याकडे आहेत ज्या जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील? आहेत विशाल, अवी, मनोहर. बघू आता कोण या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे आणि मैदान सुद्धा आपण खेळतो ज्या मैदानावरती आणि आयोजन खूप सुंदर बनवलंय. सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या संघाचे धन्यवाद आम्हाला चान्स दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे की टॉस जिंकला आहे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे जय गणेश गवलीपाडा संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि करूया दुसऱ्या इनिंगला सुरुवात. थँक्यू डीबीएन लाईव्ह अँड कॅमेरामॅन.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी होते सुरुवात. 42 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे पहिलाच फटका फसला गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे पहिल्याच बॉल वरती मिस्टर विजय बाद. सो मच डीजे. इथे पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय टीम श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला, कारण की विजयकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा या ठिकाणी पूर्णपणे भंग केल्यात. अक्षरशः पहिल्याच बॉलवरती माघारले आणि इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश तारवीला आपण पाहताय. एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून येणारा हा खेळाडू. कित्येक वर्ष झाले आपण जयेशला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहिलंय. आज मात्र संकट येत आहे. इथे विश्वनाथचं कौतुक असेल. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जात आहे. आता जर विचार केला तर विश्वनाथ म्हणजे विशू जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली या खेळाडूला पाहतोय. गोलंदाजीची टाकण्याची जी शैली आहे ती व्यवस्थित उत्तम दर्जाची आतापर्यंत पाहायला मिळाल्या. लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी निश्चित केली जाते. इथे बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. अडवण्यामध्ये यश मिळेल, मात्र 2 धावा त्या ठिकाणी निश्चित केल्या जात आहेत. इथे पहिल्या धावा जवळजवळ तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 42 धावा बनवायच्या आहेत. इथून 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋषीला सुद्धा विसरून चालणार नाहीये. आज लेफ्ट आर्म बॅट्समॅन आणि एक सुंदर डावखुरा हाताची शैली असणारा हा फलंदाज आहे. विश्वनाथ सज्ज झाल्यात राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे मोठा फटका आलाय. पॉवर प्ले मध्ये चेंडूला ऑन साइडला फेकून दिलाय. जयेश तारवीच्या अगदी बॅट मधून जबरदस्त धमाका. 6 धावांचा षटकार. सो मच जे काय फटका होता थोडासा स्लोवर बाण, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. हवी झाले फलंदाज जयेश आणि त्या बॉलला मात्र फेकून दिले ऑन साइडला. 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. फुलटॉस बॉल. अजून एक चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक सुरेश त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते काय घडलं तर गोलंदाजाकडून थोडीशी चूक झाली. बॅकअपला कोणी नव्हतं आणि त्याचा फायदा फलंदाजांना होताना दिसला. 2 धावा निश्चित केला जाईल, म्हणजेच एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची आली आणि 10 धावा धावफलकावरती या डबल डिजिट वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. आतापर्यंत 10 धावा निश्चित खर्च केल्यात गोलंदाजानं. मोठा फटका. इथे जसा ओव्हर पिच बॉल टाकला जाईल तो चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकला जाईल. इथे दर्शवत असताना जयेश तारबीच्या बॅटमधून अजून एक धमाका. 6 धावा षटकार. धावसंख्या 16. सूरज नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती.
इथून 16 धाबा जमा केल्यात श्री साई दत्त काजूपाडा संघाने. धावसंख्या सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 38 सर्कलचं बंधन जे आता होतं ते इथे समाप्त झालंय. आता 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 6 क्षेत्ररक्षक तैनात करू शकता. स्ट्राईक एंड वरती ऋषी जबरदस्त दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय. फलंदाज ऋषीच्या माध्यमातून फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. या चेंडूवरती एक धाव निश्चित केली गेली. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती. रुपेश दांडेकर आणि विकास वळवी यांचं देखील आगमन झालंय. मुख्य पंच या स्पर्धेचं आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आतापर्यंत काही धावसंख्येची गरज आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सक्सेसफुल बॅटिंग राहिलंय ते म्हणजेच श्री साई दत्त काजूपाडा या संघाची. कारण की जयेशने आल्या 2 षटकार खेचलेत आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे श्री साई दत्त काजूपाडा संघाला या ठिकाणी झालाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. मात्र हा चेंडू आहे डॉट बॉल. इथून चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं राहिलं गेलंय. अक्षरशः लेग स्टिकच्या बाहेर फलंदाज खेळत होता. बॉल आणि बॅटचा व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाही. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत विश्वनाथ पुढे सरसावले. चेंडूला उचलून फेकी करतील तत्पुरती मात्र दुसरे धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. एकच मिळेल. या एका धाब्याने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होईल. धावसंख्या 18 धाबा धावफलकाप्रती. हे षटक जर निर्णायक राहिलं कदाचित या षटकामध्ये जर कमी धाबा आल्या तर इथून पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती नेण्याचं कार्य करेल ते म्हणजेच एमबी स्पोर्ट्स बागपाडा ही टीम. सूरज जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षक सुरेख झालाय त्या ठिकाणी. काहीतरी इम्प्रूव्हाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज ऋषीनं. कारण की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कुठलाही नाही आहे. कदाचित जर पॉवर प्लेचा वरून जर कदाचित खेळला तर 4 किंवा मग 6 मिळतील या अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सूरज एक चांगला आणि एक चाणक्य असा गोलंदाज आहे. स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. हर्षद पुढे सरसावले गेले. चेंडूला उचलून फेकी करतील तत्पुरती मिळेल एकच धाव. आता अशा पद्धतीची गोलंदाजी निर्णायक राहिले. जवळजवळ 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 धाबा खर्च केल्या. जयेशचं सुद्धा अशाच पद्धतीचं षटक राहिलं होतं जे तिसरं षटक पहिल्या इनिंगचं होतं आणि त्या षटकामध्ये 2 गडी सुद्धा बाद केले होते जयेशनं. मात्र या षटकामध्ये एकही गडी बाद झालेला नाहीये. मात्र 3 धाबा खर्च केल्यात उर्वरित 5 चेंडूंमध्ये. एक शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. खोलवर टप्प्याचा बॉल इथे देखील खोदून काढला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आल्यात. हर्षदने चेंडूला अडवलाय. मात्र थोडीशी उशिराने झालेली ती फेकी आणि त्याचा फायदा 2 फलंदाजांना. दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 2 धाबा पळून पूर्ण केल्या गेल्यात. पाण्याची भास जाणवते. विनंती असेल 12वा प्रतिनिधी आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्या आणि पाण्याची उपलब्धता मैदानाच्या आतमध्ये करून द्या. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 बनवायच्या आहेत आणि सध्याच्या घडीला 21 धाबा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच DJ सोनसोरी स्पोर्ट्स तांबडमाळच्या वतीनं नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आयोजित करण्यात आलाय आणि महत्वाची बाब म्हणजेच अविनाश ठाकरे जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत आणि त्यानंतर मयूर शेंडे योगेश बराब असतील संतोष काणात यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या स्पर्धेची आणि एक उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जयदीप आल्यात
आणि आल्या आल्या त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धाबांसाठी षटकार. वाट पाहत होते आणि वाट पाहता पाहता अखेर त्यांच्या बॅट मधून आलाय फटका. ऋषी तारबी षटकारान इथे अजून एक नो लुक शॉट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेवढा काही खास संपर्क झाला नाहीये. एक धाव पूर्ण झाली आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्यामध्ये बदल झाला. धावसंख्या 28 धावा धावफटकावरती. आतापर्यंत जयेश तारबीचा बोलबाला राहिला आहे. गोलंदाजी अचूक राहिली, त्यानंतर फलंदाजी सुद्धा एक उत्तम दर्जाची करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो स्वतःला सिद्ध करताना दिसलाय. 10 चेंडू आतापर्यंत 14 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडूला ऑन साइडला फेकून दिलाय जयेश तारबीच्या बॅट मधून. अक्षरशः षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धन्यवाद डीजे, क्या बात है. एक षटकार प्रथमतः खेचला ऋषी तारबीनं आणि त्यानंतर एक सिंगल धाव रोटेट गेली आणि त्यानंतर जसं जयेशला स्ट्राईक वरती आणलं गेलं तसं मात्र जयेशने या चेंडूला फेकून दिलं 6 धाबांसाठी. म्हणजे 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धाबा खर्च केला जयदीपनं. थोडस महागड षटक. हो, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, मात्र चेंडू निघून जाईल. 4 धाबांसाठी चौकार. सो मच डीजे. फक्त 4 धाबांची गरज आहे. असं वाटलं होतं की कदाचित हा जो सामना आहे तो शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल काय, मात्र इथे जर बघितला तर या षटकामध्ये जास्त धाबा घेण्याचा प्रयत्न झालाय फलंदाजांचा. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. हा चेंडू चांगला होता, मात्र नियंत्रण थोडस खराब. टप्पा थोडस बाहेर पाहायला मिळाला. एक वाईट धाव. आता 3 धाबांची गरज असेल. या षटकातील विचार केला तर मग 4 चेंडू टाकून झाल्यात आतापर्यंत. जयदीप राईट मोबाईल विकेटचा मारा सातत्यपूर्वक करताना दिसत आहेत, मात्र इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला जयेशच्या माध्यमातून. एक धाव 22च्या रूपाने मिळाली आणि आता इथे 2 धावांची फक्त ना फक्त गरज असेल. फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या. इथे फक्त जादूमय गोलंदाजी तुम्हाला वाचवू शकते. जय गणेश गवलीपाडा संघाचं या ठिकाणी आगमन त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची लिडिंग एज. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅन पॉइंट मध्ये पाहायला मिळालाय. येथे षटकाची झाली समाप्ती. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. शेवटचं ओव्हर शिल्लक असेल आणि त्या षटकामध्ये बनवायच्या धावा फक्त ना फक्त 2. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहूया. इथे कदाचित जर मैदान ओव्हर जर आली तर इथे सामना विजयी होऊ शकतोय, तो म्हणजेच एमबी स्पोर्ट्स हा संघ. आणि कदाचित जर फलंदाज लवकर बाद झाले तरी सुद्धा थोडासा दबावामध्ये होऊ शकतंय. काय घडेल काय बिघडेल पाहायला जाईल, मात्र क्रिकेट आहे, जरतरला महत्व देऊन चालणार नाहीये. हर्षद आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. 6 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज आहे. इथे जसं म्हटलं होतं तसं या ठिकाणी होताना दिसलं आणि पहिल्याच बॉल वरती इथे फक्त धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र जयेश तारबी याच्याकडून झाले चूक आणि फलंदाज बाद. मिस्टर जयेश.
जे ते कदाचित धोक्याची घंटा वाजल काय श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाची, कारण की पहिल्याच बॉलवरती ती विकेट प्राप्त केला गोलंदाज हर्षदनं. अशाच पद्धतीची जर गोलंदाजी झाली, कदाचित बॅक टू बॅक जर विकेट जाऊन होत गेले तर इथे फायदा होईल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉटम हँडचा चांगला वापर झालाय, चेंडू निघून गेलाय. इथे 4 धाबांसाठी चौकार, 4 धाबा. इथे विजयी धाव आलाय श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाची. इथे पहिला डाव समाप्त झालाय आणि अशा पद्धतीनं इथे साई दत्त काजूपाडा हा संघ पुढे वाटचालीकडे प्रवेश करताना दिसलाय. हॅडलक टीम आपल्याला पाहायला मिळते एमबी स्पोर्ट्स बागपाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपला नेहमीच कौतुक असेल. चला दोन्ही संघाला विनंती असेल हात मिळवणी करून घ्या, तेवढीच महत्वाची बाब. हे सूचना नाही आहे तर हा एक नियम लागू केलाय खऱ्या अर्थाने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने. आणि आपण खेळत असताना मैत्रीपूर्व लढत प्रत्येक संघाची व्हावी असा हा संदेश नेहमीच पोहोचवला गेलाय. इथे दुसरा मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि विपक्षात असेल जय गणेश गवळीपाडा. म्हणजे